आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याचे स्वागत. शिवसेनेच्या वतीने पेढे वाटून आनंदोत्सव. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा 2026 लागू झाल्याबद्दल शिवसेनेच्या वतीने आज पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मिरज शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी यांनी या कायद्याचे स्वागत करताना सांगितले की हा कायदा कोणाच्याही घटनात्मक धर्मस्वातंत्र्यावर बंधन आणणारा नसून फसवणूक, बळजबरी, धमकी, आमिष किंवा कपट करून होणाऱ्या बेकायदेशीर धर्मांतराला प्रतिबंध घालण्याच्या उद्देशाने करण्यात आला आहे. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर हा कायदा राज्यात लागू झाला आहे. यावेळी उपस्थितांनी महाराष्ट्र शासनाचे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारचे आभार मानले. हा कायदा समाजात कायद्याचे राज्य, धार्मिक सलोखा आणि प्रत्येक नागरिकाच्या धर्मस्वातंत्र्याचे रक्षण करण्यास मदत करेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी कार्यकर्त्यांनी नागरिकांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला आणि राज्यात शांतता, सामाजिक ऐक्य व बंधुभाव अधिक दृढ व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी मिरज शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी, शहर संघटक गजानन मोरे, माजी शहर प्रमुख विजय शिंदे, माजी शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे, उपशहर प्रमुख प्रकाश अहिरे, उपशहर प्रमुख सुधाकर धोंगडे, सूर्यकांत शिंगणे, संजय वाले, किरण कांबळे, संदीप दिंडे, बापू नाईक, श्याम भंडारे, अक्षय कोळी, भास्कर सातपुते, सुनील कांबळे, संदीप कोळी, अजय कोळी व शिवसैनिक उपस्थित होते. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. आज आम्ही शिवसेनातर्फे पेढे आणि साखर वाटप करून आनंद उत्सव साजरा केलेला आहे. याचं कारण म्हणजे महायुती सरकारने, महाराष्ट्र राज्य सरकारने आज महाराष्ट्र धर्म संरक्षण कायदा हा मंजूर केल्याबद्दल त्यांचं आम्ही आज अभिनंदन केलेलं आहे. या कायद्यावर भारताचे राष्ट्रपती मुर्मू यांनी स्वाक्षरी करून या कायदा संमत केलेला आहे. त्याबद्दल त्यांचे प्रथमतः आम्ही आभार मानतो. हा धर्म संरक्षण कायदा करणं फार गरजेचं होतं. कोणी आमिष दाखवून लग्न करणार असेल त्याला ते बळी पडता कामा नये. पहिला याच्यासाठी हा धर्म संरक्षण कायदा आहे. हा कुठल्या जातीविषयी असं नाही आहे, तर सर्वांच्यासाठी हा कायदा तयार केलेला आहे. याबद्दल आम्ही पुन्हा एकदा महायुती सरकारचं अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.